आजही जर तुम्ही तिकडे गेलात तर तुळापूरला नक्की जा. धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी. फेकून दिले तुकडे आणि ज्या वेळेला अग्निसंस्कार करायचा होता, अंत्यसंस्कार असं म्हणतात, ते सर्व तुकडे एका ठिकाणी आणले, शिवले महाराज ते तुकडे आणि देहाचा एक एक तुकडा शिवून त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. पण आपलं स्वराज्य नाही सोडलं. इथे बसलेल्या माझ्या अनेक लहान बहिणी असेल, माता भगिनी असेल, मी सांगेल तुम्हाला, तुम काली बनो, दुर्गा बनो, चंडिका बनो. आप काली बनो, दुर्गा बनो, चंडिका बनो, लेकिन लव जिहाद के शिकार कभी मत बनो. लव जिहाद के शिकार मत बनो. आपल्या माता भगिनींना या ठिकाणी सांगितलं पाहिजे. योग्य वय झालं, योग्य वेळ आली की आपले मायबाप सगळंच व्यवस्थित करतील महाराज. आपलं कुठल्याच मायबापाला वाटत नाही आपल्या मुलीचं वाईट व्हावं. या दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आज रस्त्यावर तुम्हाला गुलाबाचे फूल देऊन आय लव्ह यू म्हणणाऱ्याची काही कमी नाही. भरपूर आहे, तुम्हाला असे रस्त्यावर भेटतील. मैं तुम्हारे लिए चांद सितारे तोड लावूंगा. त्याला म्हणायचं तुझ्या काही बापानं विकत घेतले नाही चांद सितारे. या गोष्टीवर माणसाने कधी फसायचं नाही. आपले मायबाप आपल्याला शहरामध्ये शिकायला पाठवतात ना, शिकलं पाहिजे, लहानाचं मोठं झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं झालं पाहिजे. एक दिवस तुमचा बाप तुमच्यासाठी मुलांची लाईन लावेल, पण तुमच्या बापाने मुलांची लाईन लावावं आणि तुम्हीच घरात नसावं. स्वतःच्या पायावर उभं राहणं ही आजच्या काळात गरज आहे. मी इथे बसलेल्या माझ्या सगळ्या लहान बहिणींना सांगेन, 5,000 रुपये महिन्याची का होईना नोकरी करा, घरात बसायचं नाही. चूल आणि मुलीचा काळ गेला, आता असं जगायचं नाही. आज एवढे संकट आहेत देशावरती. एकतर मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही महाराजांनी, मिळाल्या ना तरी त्यांना सांभाळण्याची अक्कल त्यांना राहत नाही. आज मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही, पण अजूनही बऱ्याच घरामध्ये मुलींचा छळ अजूनही थांबलेला नाही. आज मुलगी स्वतःच्या पायावर जर उभी असेल ना महाराज, मोठ्या मोठ्या संकटांना तोंड देण्याची ताकद राहील. पण जर आपण काहीच नसू तर आपल्याकडे एकच मार्ग असेल, तो म्हणजे आत्महत्या करण्याचा. दुसरा मार्ग तुम्ही निवडणार नाही. आणि आई वडिलांच्या विरोधात जाऊन जर आपण पडून जाऊन लग्न केलं ना, तर एक दिवस तुम्हाला ते पण शब्द ऐकायला मिळतील, अरे जे स्वतःच्या मायबापाची झाली नाही ती माझी काय होणार. मग इकडे आड तिकडे विहीर असं जीवन आपलं त्या ठिकाणी होईल. म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहा, मोठं व्हा, एवढं मोठं व्हा, इंडिपेंडंट होऊन जगा. दुसऱ्याच्या भरवशावर आपलं जीवन नसलं पाहिजे. एक काळ होता तो चूल आणि मूल सांभाळण्याचा, आता तो काळ राहिलेला नाही. आता वेळ आली तर हातामध्ये पडी घेऊन स्वयंपाकही करता आला पाहिजे, आणि वेळ आली तर हातामध्ये तलवार घेऊन एखाद्याला आडवा सुद्धा करता आला पाहिजे. आजची ती काळाची गरज आहे. कारण संकट आहे. रस्त्याने जात असताना आपल्या मुलींना डान्स क्लास लावल्यापेक्षा, आपल्या मुलींना नाचायला शिकवल्यापेक्षा त्यांना असे क्लास त्या ठिकाणी लावा की रस्त्याने एकटी जर गेली आणि 4 लोक आडवे झाले तर त्याच ठिकाणी तलवार हातामध्ये घेता आली पाहिजे, शस्त्र हातामध्ये, काठी हातामध्ये घेता आली पाहिजे, आणि त्याला सुद्धा दाखवून देता आलं पाहिजे, मी पण झाशीची राणी आहे, मी पण स्वराज्य सौदामिनी तारा राणी आहे, मला सुद्धा शत्रूशी लढता येतं. आज मुलींना नाचणं शिकवू नका, आज मुलींना शत्रूशी लढायला शिकवा. ती आजच्या काळाची गरज आहे. आठवा त्या झाशीच्या राणीला, अरे आठवा त्या झाशीच्या राणीला, ज्या वेळेला संकट आलं स्वराज्यावर, पाठीवर बाळ बांधलं, दोन्ही घोड्याचे लगाम दातात घेतले, दोन्ही हातात तलवारी घेतल्या, रणांगणात उतरून शत्रूचा त्या ठिकाणी नायनाट लावला. ती झाशीची राणी आठवा डोळ्यासमोर. ज्या वेळेला धर्मवीर संभाजी महाराजांना मारल्या गेलं, त्यावेळेला स्वराज्य सौदामिनी तारा राणी समोर आल्या. औरंगजेबाचा नायनाट केला महाराज एका बाईने. कोण म्हणतं बाई कमजोर आहे, कोण म्हणतं स्त्री कमजोर आहे. औरंगजेबाचा नायनाट केला. म्हणून स्त्री कमजोर नाही,
ती शक्तिशाली आहे. का म्हणता अबला तिला ती शक्तिशाली नाही का? नारी निंदा मत करो नारी रतन की खान, नारी निंदा मत करो नारी रतन की खान, जिस खान से पैदा हुए राम कृष्ण हनुमान, ती नारी आहे महाराज. ती खरी नारी या ठिकाणी आहे. दुसऱ्याची शेज सजवण्यासाठी कामिनी बनून आपला जन्म त्या ठिकाणी नाही. आपण तर त्या आहोत ज्यांनी छत्रपती शिवरायांना जन्म दिला. आपण त्या आहोत ज्यांनी ज्ञानोबारायांना जन्म दिला, ज्यांनी तुकोबारायांना जन्म दिला, ज्या मंजुळा मातेने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबांना जन्म दिला. आपण त्या आहोत. आपण त्या आहोत ज्यांच्या पोटी अनेक साधू संत जन्माला आले. आपण त्या आहोत ज्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जन्माला आले. अनेक क्रांतिकारी स्त्रिया जन्माला आल्या. अशा आपण आहोत. स्वतःला कधीच कमजोर समजायचं नाही, कधीच कमजोर समजायचं नाही. वेळ आली त्यावेळेला मदालसेने हातामध्ये पाळण्याची दोरी त्या ठिकाणी घेऊन आपल्या बाळाला पाळण्यामध्ये उपदेश सुद्धा केला महाराज. आपण ते आहोत. आपण महायोगिनी आहोत. कोण म्हणतं स्त्री कमजोर आहे? अरे आजही या संपूर्ण समाजामध्ये धर्म जर कुणामुळे टिकून असेल तर तो आमच्या माता भगिनींमुळे धर्म टिकून आहे. आज कथा असो, कीर्तन असो, धर्मकार्य असो, माता भगिनींची संख्या जास्त आहे. यांना कामं नाहीत म्हणून येतात का इथे? अजिबात नाही. धर्माविषयी निष्ठा आहे, धर्माविषयी प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी त्या इथे येऊन बसतात. कारण असं म्हणतात ना, शिकलेली आई घर पुढे नेई. घर पुढे नेई म्हणजे चालत चालत सर घर समोर नाही नेत. घराला ती सुशिक्षित बनवते, घराला सुसंस्कारित ती बनवते. आई जर कणखर असेल तर जे आई आपल्या लेकराला शिकवू शकते ते 100 शिक्षक सुद्धा शिकवू शकत नाही. आई जे आपल्याला लेकराला, आई घराच्या बाहेर जेव्हा मुलगा शाळेत जातो ना त्याला 4-4 वेळेला सांगत असते, रस्त्याने जाताना दोन्ही बाजूने बघून चाल, गाडी येत असेल तर जागेवर थांब, हळूहळू जा, कोणी काही खायला दिलं तर खायचं नाही, कोणी जर सांगितलं तुझ्या आईने बोलवलंय मी तुला घ्यायला आलो, जायचं नाही. हे जे आई तत्वज्ञान सांगते हे 100 शिक्षक सुद्धा सांगू शकत नाही. एवढं आईचं श्रेष्ठ ज्ञान जे आहे, तत्वज्ञान जे ते श्रेष्ठ आहे महाराज. एक आई जे करू शकते ते दुसरं कोणीच करू शकत नाही. या जगतातलं सगळ्यात मोठं नातं कोणाचं असेल तर ते मायचं आणि लेकराचं आहे. कारण जन्माला आल्यावर हे बाकीचे नाते नंतर होते, पण 9 महिने 9 दिवस आईचं आणि लेकराचं नातं सगळ्यात मोठं आहे. लक्षात घ्या, 9 महिने 9 दिवसानं मोठं आहे जगातल्या इतर नात्यापेक्षा. लोक म्हणतात ना, तुला ना तुझ्या मुलाची फारच कळकळ आहे. का नाही राहणार महाराज कळकळ? का राहणार नाही कळकळ? कळकळ शब्द कसा तयार झाला तुम्हाला माहिती आहे? ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला गर्भधारणा झाली, 9 महिने 9 दिवस त्या लेकराला पोटामध्ये सांभाळलं, प्रसूतीच्या वेदना तिला व्हायला लागल्या. त्या वेदना इतक्या भयंकर असतात ज्या स्त्रीने सहन केल्या तिला माहिती आहे. ज्या वेदना इतक्या भयंकर असतात की असं वाटतं एकदाचं मरण परवडलं, पण या वेदना परवडल्या नाही. इतक्या भयंकर वेदना असतात त्या. एखाद्याने जर तुम्हाला म्हटलं, कोणी जर आपल्याला सांगितलं, एखाद्या लेकराने जर आपल्याला त्या ठिकाणी म्हटलं काय केलं तू आमच्यासाठी, ते थोडं देवाने चुकवलं. हे दोन्हीकडे पाहिजे होतं. एक बाळंत पण इकडे, एक बाळंत पण इकडे. असे देव आठवले असते ना महाराज, तुम्हाला काय सांगावं. थोडी देवाने तेवढी चूक केली. हे एक दोन्हीकडे पाहिजे होतं. 33 कोटी नाही, 33 कोटीच काय लावता तुम्ही, त्याच्याही पेक्षा जास्त देव आठवले असते यांना. आणि मग तुम्हाला विचारलं नसतं यांनी काय केलं आमच्यासाठी. त्या वेदना किती भयंकर असतात. आपण आई झाल्यावर आपल्याला कळतं त्या वेदना किती दुःखदायक असतात. असं वाटतं काही नाही, संपलं आता, आपण जाणार आहोत वरती. या स्टेपला बाई जाऊन पोचते तेव्हा नवीन जीवाला जन्म देते. तिचं नाव आई आहे महाराज, तिचं नाव आई आहे. या वेदना ती सहन करते, त्या कळा सहन करते. तिला प्रसूतीच्या वेदना म्हणजे कळा यायला लागतात, त्या कळा सहन करते आणि नवीन लेकराला जन्म देते. तेव्हापासून त्या लेकराविषयी तिला कळकळ वाटायला लागते. तरी लोक म्हणतात तुला ना तुझ्या लेकराची फार कळकळ आहे. का नाही राहणार महाराज?
इतर नात्यापेक्षा 9 महिने 9 दिवसांनी नातं मोठं आहे ते. बाप एक वेळचा कठोर होऊ शकतो, पण आई कठोर होऊ शकत नाही. कारण तिने 9 महिने 9 दिवस तिच्या उदरात कसं सांभाळलं ते फक्त आईला माहिती असतं. ते फक्त आईला माहिती असतं. आई गरम चहा पित नाही, माझ्या लेकराला इजा होऊ नये. थंडगार पदार्थ खात नाही, माझ्या लेकराला इजा होऊ नये. गरम पदार्थ ती खात नाही, कारण माझ्या बाळाला इजा होऊ नये. या जगतात आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, कुणीच घेऊ शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईचं पात्र, ममतेचं पात्र या जगतातील सगळ्यात मोठं पात्र आहे. स्वामी विवेकानंद जगमान्य पुरुष का झाले तुम्हाला माहिती आहे? स्वामी विवेकानंदांकडे भाषा होती पण ज्ञान नव्हतं. मग ज्ञानासाठी त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांसारखे गुरु जीवनामध्ये मिळाले. रामकृष्ण परमहंसांसारखे गुरु मिळाले, पण त्यांच्याकडे भाषा नव्हती, त्यांच्याकडे ज्ञान होतं. त्यांची भाषा आणि यांचं ज्ञान एकत्रित झालं म्हणून स्वामी विवेकानंद जगमान्य पुरुष होऊ शकले. लक्षात घ्या. लहान होते स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचं लहानपणीचं नाव काय होतं? नरेंद्र. नरेंद्र म्हणजे नरेंद्र मोदी साहेब नाही बरं. नरेंद्र नाव होतं लहानपणी स्वामी विवेकानंदांचं. एक दिवस वडील बाजारामध्ये गेले फिरायला घेऊन, आणि बाजारामध्ये गेल्यानंतर मुलाला विचारलं, म्हणे बाळा तुला मोठ्यापणी काय व्हायचंय नरेंद्रा? काय व्हायचंय तुला मोठ्यापणी? समोरून एक टांगेवाला जात होता टांगा चालवत. त्याच्याकडे पाहिला, नरेंद्र म्हणायला लागला, म्हणे मला मोठेपणी असा टांगेवाला व्हायचंय. पित्याला राग आला, महाराज हाडाचे काळे रक्ताचं पाणी जीवाचं रान करून याला लहानाचं मोठं केलं, ते काय टांगेवाला बनण्यासाठी? म्हणून 2 कानाखाली मारल्यान खेचत खेचत घरी आणला, आईकडे ढकलून दिलं. बघ म्हणे तुझा मुलगा तुझ्या लाडाने वाया गेला. याला मी बाजारामध्ये जाताना विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचंय, तर हा म्हणतो मला टांगेवाला व्हायचंय. एवढं शिक्षण याला देतोय, याच्यासाठी आपण एक वेळेचं उपाशी राहतोय, याला सगळ्या गोष्टी पूर्ण करतोय, ते काय टांगेवाला होण्यासाठी? पण ती आई होती महाराज, जिच्यामध्ये कोमलता आहे. कठोरता जरी असली बरोबर, पण जिच्यामध्ये मूळची कोमलता आहे, तिचं नाव आई आहे. आई म्हटली तुम्ही शांत बसा, मी माझ्या पद्धतीने समजावून सांगते. बापाला बाहेर जाऊ दिलं. आईने जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, अंजारलं गोंजारलं आणि विचारलं, म्हणे बाळ खरं खरं सांग, तुला मोठेपणी काय व्हायचंय बरं? तो म्हणे मला टांगेवालाच व्हायचंय, मला दुसरं काहीच व्हायचं नाही. खरंच तुला टांगेवाला व्हायचंय? हो आई, मला खरंच टांगेवाला व्हायचंय. ज्या वेळेला मी मोठा होईल ना म्हणे, त्यावेळेला मी टांगेवालाच होईल. त्यावेळेला आई त्याच्यावर रागवली नाही. आईने त्याचा हात पकडला, त्याला घरामध्ये नेलं आणि भिंतीवर एक फोटो त्या ठिकाणी लावलेला होता. ज्या फोटोमध्ये टांगा तर होता, पण टांग्यावरती सारथी जर कोणी बसलेले होते तर ते होते भगवान गोपाल कृष्ण. मागे अर्जुन बसलेला होता. रथाचं सारथ्य करण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण बसले होते. आईने पुन्हा विचारलं, खरं खरं सांग नरेंद्रा, विचार करून सांग, तुला टांगेवालाच व्हायचंय ना? म्हणे हो आई, मला टांगेवालाच व्हायचंय. त्यावेळेला आईने एकच सांगितलं, जरूर तू टांगेवालाच हो, परंतु रस्त्यावर फिरणारा टांगेवाला होऊ नको. या फोटोमध्ये दिसतो ना असा टांगेवाला हो. त्या फोटोमध्ये सारथ्य करत होते भगवान गोपाल कृष्ण रथाचं, मागे अर्जुन बसलेला होता. सांगितलं तू टांगेवालाच हो, पण जशी जगाचे सूत्र या गोपाल कृष्णाने आपल्या हातामध्ये घेतले, घोड्याचे लगाम आपल्या हातामध्ये घेतले, तशी इंद्रिय रूपी घोड्याचे लगाम स्वतःच्या हातामध्ये घे, जगावर राज्य कर, असा टांगेवाला हो. माझी काहीच तुला मनाई नाही, असा टांगेवाला हो. तो परिणाम झाला बालवयामध्ये मनावरती. नरेंद्राचे स्वामी विवेकानंद झाले. आज देशामध्येच नाही परदेशामध्ये स्वामी विवेकानंदांना अवघं जग ओळखायला लागलं. आपला वेश नाही बदलला, त्याच भगव्या वेशामध्ये परदेशात गेले स्वामी विवेकानंद. तरुण मंडळी त्यांच्याकडे बघून हसायला लागले, त्यांच्या कपड्याकडे बघून. त्यांना हसताना पाहिलं आणि स्वामी विवेकानंद सुद्धा हसायला लागले. त्यावेळेला ते तरुण नवयुवक म्हणतात, महाराज तुमचा असा विचित्र अवतार बघून आम्ही तुम्हाला हसतोय, पण तुम्ही आम्हाला का हसताय? स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर फार चांगलं होतं.
स्वामी विवेकानंद म्हणतात, मी यासाठी तुम्हाला हसतोय की तुमच्या देशामध्ये माणसाची परीक्षा ही त्याच्या चरित्रावरून नाही तर त्याच्या चित्रावरून केली जाते, म्हणून मी तुम्हाला हसतोय. कपट करून धर्मवीर संभाजी महाराजांना साखळ दंडांनी बांधण्यात आलं. औरंगजेबाच्या समोर नेलं. औरंगजेबाने म्हटलं होतं त्या ठिकाणी, अनेक यातना दिल्या, अनेक दुःख दिलं. हे सर्व झाल्यावर हातपाय तोडून टाकले. हातपाय तोडल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांना औरंगजेब म्हणाला, अजूनही काही बिघडलेलं नाही बरं, आताही तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, जगातले सर्व सुख तुमच्या चरणावर लोटांगण घेतील. कोण म्हणाला? औरंगजेब. हसायला लागले धर्मवीर संभाजी महाराज. अरे त्यापेक्षा एक काम तू कर, तू आमच्या स्वराज्यामध्ये ये, तू मला जेवढे सुख देशील त्याच्या 10 पटीने मी तुला सुख देईल, आणि याही पेक्षा महत्वाचं, तुला तुझा धर्म पण बदलायची गरज पडणार नाही. हे होतं स्वराज्य. हे होतं स्वराज्य. जात धर्म पंथ भेद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधीच नव्हतं. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यामध्ये कितीतरी मुस्लिम समाजातील लोक होते, परंतु जातपात हा विषय धर्मवीर संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी कधीच पाहिला नाही. कारण या जगातला सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणून तर मानवता के महान पुजारी म्हटल्या जातं. मानवतेची पूजा ज्यांनी केली, मानवतेमध्येच मानवता हाच खरा धर्म ज्यांनी त्या ठिकाणी मानला, म्हणून त्यांना मानवतेचे महान पुजारी म्हटल्या जातं. जगातला सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल, आम्ही या बाकीच्या धर्मामध्ये अडकून बसलोय महाराज. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ईसाई, बौद्ध या धर्मामध्ये आम्ही अडकून बसलो. पण खरा धर्म जर कोणता असेल तर तो माणुसकीचा धर्म आहे. साने गुरुजी आपल्या कवितेच्या माध्यमातून या जगाला शिकवतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, जगीचे हिनाती पतिता, जगीचे दीनपद दलिता, तयाजा ऊन हसवावे जगाला प्रेमार पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. जगाला प्रेम देणं, जगाकडून प्रेम घेणं हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे महाराज. जगातला सर्वात मोठा धर्म आहे. कारण ज्या वेळेला संकट जीवनामध्ये येतं ना महाराज, त्यावेळेला एखादा व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये आजारी असेल, भरती असेल, तर त्यावेळेला रक्त घेत असताना ही कोणत्या धर्माचं आहे हे विचारून घेतो का आपण? नाही. रक्त हे रक्तच असतो. ते कुठल्याही धर्माचं असो, ते लालच रंगाचं असतं. रक्ताचा रंग नाही बदलला असून. माणुसकी, सद्भावना, प्रेम, दया. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, धर्म न दूसर सत्य समाना. सत्यासारखा दुसरा धर्मच नाही म्हणतात. म्हणून प्रेम असावं आपल्या या मानवतेच्या धर्मावर, प्रेम असावं आपल्या या भारतभूमीवर, वेड लागावं, धर्माचं लागावं, देशाचं लागावं. ज्या वेळेला धर्मवीर संभाजी महाराजांनी सांगितलं, तू आमच्या स्वराज्यामध्ये ये, तुला सगळं काही या ठिकाणी मिळेल, तुला तुझा धर्म पण बदलायची गरज पडणार नाही, त्यावेळेला राग आला औरंगजेबाला आणि त्या ठिकाणी जीभ सुद्धा काढून घेतली महाराज. धर्मवीर संभाजी महाराजांची जीभ सुद्धा काढून घेतली. लोखंडाच्या सळ्या तापवल्या, डोळे सुद्धा फोडून टाकले. अंगावरचं कातड आहे ना ते सोलून काढलं. आलू जसे आपण
एखादे पदार्थ सोलून काढतो तसं शरीर सोलून काढलं धर्मवीर संभाजी महाराजांचं. काही यातना नसत्या झाल्या महाराज. विचार केला, धर्म जर बदलून टाकला असता सगळं मिळालं असतं ना, सगळं सुख भोगता आलं असतं. पण नाही, स्वराज्य, या स्वराज्याविषयी असणारं प्रेम, या स्वराज्याविषयी असणारी निष्ठा, या स्वराज्याविषयी असणारी माया धर्मवीर संभाजी महाराजांनी शरीराचे तुकडे तुकडे करून टाकले, नदीत फेकून दिले. आजही जर तुम्ही तिकडे गेलात तर तुळापूरला नक्की जा. धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी. फेकून दिले तुकडे. आणि ज्यावेळेला अग्निसंस्कार करायचा होता, अंत्यसंस्कार असं म्हणतात, ते सर्व तुकडे एका ठिकाणी आणले, शिवले महाराज ते तुकडे. आणि देहाचा एक एक तुकडा शिवून त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. पण आपलं स्वराज्य नाही सोडलं.